आपल्यासोबत दैनिक पुढारीच्या ठाणे आवृत्तीचे संपादक शशिकांत सावंत सर आहेत। सावंत सर, हा सगळा प्रकार बघता एकूण याचा अर्थ काय काढायचा? त्याला भिवंडीमध्ये हॅलो आवाज येतोय ना? हा, नम्रताजी, जे भिवंडीमध्ये चुरशीची लढत आहे, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा जोरदार सामना आहे। निलेश सांबरे तिसरे उमेदवार तिथे ताकदवान आहेत, त्यामुळे सगळ्याच मतदारांमध्ये जी जोरदार फाईट होताना दिसते त्याचे प्रतिबिंब आहे। हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की कपिल पाटील या मतदार केंद्रावर गेले होते, तो सगळा मुस्लिम मोहल्ला असलेला मतदारसंघ होता आणि महाविकास आघाडीकडे ही सर्व मतदार आहेत असा सार्वत्रिक आपण बोलतो, सांगतो किंवा तशा पद्धतीचा विचार आहे। आणि त्यामुळेच त्यांनी ही जी गर्दी झाली ती पोलिसांना त्यांनी विचारलं की तुम्ही एवढी गर्दी का केली, तुम्ही कशासाठी आहात, आणि यावरून तो वाद पेटला आणि त्यामुळे दोन गटांमध्ये घोषणाबाजी सुरू झाली, असं हे प्राथमिक चित्र आहे। सर, या ठिकाणी म्हणजे खरं तर मतदान केंद्रावरती जे मतदार नाहीयेत अशांची एवढी मोठी गर्दी होणं हे किती म्हणजे गंभीरच म्हणायला पाहिजे, आणि ते सुद्धा मुंबईच्या वळचणीला असलेल्या भिवंडीमध्ये हे प्रकार घडतायत। नाही, नक्कीच हे आहे ते गैरच आहे, पण पहिल्यांदा मतदारांची रांग मोठ्या प्रमाणात मुंबईपासून ठाण्यापर्यंत आणि भिवंडीपर्यंत जी संत मतदान प्रक्रिया सुरू आहे, अनेक मतदारांना रांगेमध्ये उभं राहावं लागत होते तासनतास, याचा कुठेतरी राग मतदारांच्या मनामध्ये आहे आणि ही त्याचीच प्रतिक्रिया होती। ही प्रक्रिया का गतिमान होत नाही असा प्रश्न मतदारांनी तिथे विचारला। काही जणांनी कपिल पाटीलला फोन केला, त्यामुळे ते तिथे पोहोचले आणि यातून हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। सावंत सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।